मी पी.आय. चिवड शेट्टी, बारामती शहर पोलीस स्टेशन. बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये काल एक 74 वर्षाची एक वृद्ध महिला, तिचं नाव शकुंतला उद्धव खर्डे म्हणून. ती आपल्या बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोरलेवाडी गाव आहे. त्या डोरलेवाडी गावामध्येच ती एक प्राथमिक शाळेमध्ये तिने अख्खं पूर्ण सर्व जीवन शिपाई म्हणून काम केलं आणि काही रिटायर झालेले पैसे, त्यातून तिने बचतीतून कमवलेले पैसे, असे सगळे पैसे सर्व एफ.डी वगैरे केलेली होती. असे सर्व पैसे त्यांनी बँकेत ठेवले असताना तिला अचानक एक व्हिडिओ कॉल आला आणि व्हिडिओ कॉलला त्यांनी समोरच्या व्यक्तीने सांगितले की आपले जे काही पैसे आहेत आपल्या बँकेच्या खात्यातून हे दहशतवाद्यांना गेलेले आहेत आणि त्यामुळं तुम्हाला आम्हाला डिजिटल अरेस्ट करावे लागणार आहेत. आणि समोरच्या व्हिडिओ कॉलमध्ये जी समोरची व्यक्ती जी होती ही पोलीस युनिफॉर्ममध्ये बसलेली होती आणि त्यांनी तसं त्यावर तिच्या मनावर तेवढासा परिणाम केला की तुम्हाला आता आम्ही डिजिटल अरेस्ट केलेले आहे आणि तुम्हाला तुमच्यावरती आमची कारवाई करणार आहोत. मग त्या महिलेनी घाबरून जाऊन 14 ते 21 या दरम्यान त्या कालावधीत त्यांनी काय केलं, म्हणजे ह्या घटना काल रिपोर्टिंग झाली पण त्यांनी आठवड्यापूर्वीच हे सर्व पैसे जे आहेत ती स्वतः बँकेत गेली. तिने ज्या ज्या पैशाच्या अकाउंट त्यांनी नंबर दिले होते त्या अकाउंटला त्यांनी ते पैसे ट्रान्सफर केले आहेत. एकूण 45 लाख रुपये त्यांनी दोन वेगवेगळ्या, एक जी कलकत्ताची जी बँक आहे, पश्चिम बंगाल कलकत्ताची एक बँक आहे, ICICI बँक आहे, आणि दुसरी जी बँक आहे करूर बँक जी आहे ती बेंगलोरची आहे, त्या दोन्ही बँकेमध्ये मिळून त्यांनी जवळपास 45 लाख रुपये त्यांनी आपल्या बचतीचे पैसे हे त्यांनी घाबरून जाऊन, अटक होणार या घाबरून जाऊन त्यांनी ते पैसे टाकले. आणि जेव्हा त्यांनी पैसे टाकल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये आलं की आपली फसवणूक झाली आणि ती काल तशी ती पोलीस स्टेशनला आली. आणि ती पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही तात्काळ मग 1930 जी आपली सेवा आहे, तात्काळ सायबर जे फ्रॉड आहे, सायबर तक्रारी असतात, ती जी सेवा आहे त्या नंबरवर आपण तात्काळ संपर्क करतो सायबर फ्रॉडचे. तर त्या तक्रारीवर नंबर नोंदवला, तक्रार नोंदवल्यानंतर ते जे काही अकाउंट्स सीज झालेत, ज्या पैसे रिलेटेड ज्या बँकेमध्ये पैसे गेलेत आणि मनी ट्रेल झाला, ते जेवढे पैसे अकाउंट त्यावर थोडेफार पैसे जे काय आहेत आपण सेव्ह करू शकलो किंवा ते अटकवू शकलो, फ्रीज करू शकलो. मात्र तिने जर तेच अगोदर एक ज्या दिवशी घडलं त्याच दिवशी जर ती महिला आली असती तर आपण जास्तीत जास्त रक्कम आपण अटकावू शकलो असतो, फ्रीज करू शकलो असतो. परंतु तिने घाबरून जाऊन आठवडाभर तिने काही माहिती पोलिसांना सांगितली नाही आणि काल आल्यानंतर मग आम्ही 1930ला फोन तिचा संपर्क साधून देऊन ती तक्रार नोंदवून तात्काळ आम्ही काय केलं, पोलीस स्टेशन या ठिकाणी 83 नंबरचा जो गुन्हा आहे, गुन्हा रजिस्टर नंबर 83/26 इंडियन BNS कायद्यात, भारतीय नागरिक न्याय संहिता या कायद्यान्वये आम्ही 318 आणि 319 या कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसंच IT ॲक्टची जी कलम आहे 66C आणि D याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि या गुन्ह्यामध्ये आता आम्ही बरेचसे बँकांना पत्र व्यवहार देखील केलेले आहेत आणि बँकेचे मनी ट्रेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहून, कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स वगैरे पाहून आम्ही आता आरोपीचा शोध घेणार आहोत. तर आमचं या बाबतीत आता आमचं म्हणणं की जर उशिरा झाल्यामुळं आम्हाला जे काही अकाउंट फ्रीज करता येणार होतं ते आम्हाला करता नाही आलं आणि त्याच्यामुळे जेवढे पैसे आम्हाला जास्तीत जास्त पैसे आम्हाला अटकवता आले असते किंवा पूर्ण पैसे देखील सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे फ्रीज करू शकलो असतो. पण हे त्यांच्या चुकीमुळेच हे पैसे आम्हाला फ्रीज करता आलेले नाही आहेत. आणि अशा प्रकारच्या कोणत्याही जे पोलीस असो, वकील असो, जज असो, असे जे सांगून तुम्हाला पैसे मागतील किंवा तुम्हाला कुठला OTP शेअर करायला सांगतील तर कृपा करून तुम्ही कुणालाही OTP शेअर करू नका. असे कोणतेही पोलीस तुम्हाला डिजिटल अरेस्ट करू शकत नाहीत. अशा कुठलीही आपल्या BNSS मध्ये कायद्यात जो आहे भारतीय नागरिक न्याय संहिता या कायद्यामध्ये अशी डिजिटल स्वरूपाची कुठलीही अरेस्ट करण्याचे कुठलंही प्रावधान त्याच्यामध्ये नाहीये, कुठली कायदेशीर तरतूद त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे अशा प्रकारची अटक होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा जर कोणी फोन आला तर तुम्ही तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला तुम्ही संपर्क साधला पाहिजे. जे परिचयाचे पोलीस असतील किंवा तुमचे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, ज्या खेडेगावात तुम्ही राहत असाल त्यांचे संपर्क तुम्ही साधला पाहिजे आणि लवकरात लवकर पोलिसांशी संपर्क साधून तो जो क्रमांक आहे, ज्या क्रमांकावरून तुम्हाला फोन आलाय त्याचा संपर्क तुम्ही नंबर दिला पाहिजे पोलिसांना, जेणेकरून त्याचा तपास करता येईल. दुसरी गोष्ट 19 ज्या ठिकाणी तुम्ही असाल, ज्या तुमच्या अकाउंटमधून जर चुकून तुमच्याकडून जर एखादी काही चूक झाली, OTP शेअर केला आणि तुमच्या अकाउंटमधून जर काही पैसे गेले तर 1930-1930 या क्रमांकावर तात्काळ फोन लावून त्यांना झालेली घटना सांगायची आहे. 1930 असा क्रमांक आहे ज्यातून तुमचे जर सायबर फ्रॉड झाला, आपोआप तुमचे पैसे जर कट झाले असतील तर ताबडतोब तुम्ही या क्रमांकाला जर फोन लावला तर तात्काळ तुमचे ज्या अकाउंटमध्ये पैसे तुमचे गेलेले आहेत त्या अकाउंटचे पैसे तुमचे तात्काळ फ्रीज केले जातात आणि ते पैसे तुम्हाला पुन्हा कायदेशीर प्रोसिजर करून तुम्हाला प्राप्त होतात किंवा ते दिले जातात. यापुढे सर्वांनी नागरिकांनी, सगळ्या नागरिकांना आव्हान आहे,
ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी पोलिसांकडे तुम्ही धावत येता, त्याच क्षणी तुम्ही धावत येण्यापूर्वीच तुम्ही जर 1930 तात्काळ जर फोन नंबर संपर्क केला तर तात्काळ तुमचे पैसे फ्रीज केले जातील आणि ते समोरच्याला व्यक्तीला जे पैसे गेले आहेत त्या अकाउंट सुद्धा फ्रीज केलं जाईल आणि तुमचे पैसे तुम्हाला पुन्हा मिळू शकतील. बाकी नंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुमची कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ते फ्रीज झालेले पैसे तुम्हाला पुन्हा मिळतील.